स्वतंत्र विदर्भ राज्याच्या निर्मितीसाठी संघर्ष करत असलेल्या विदर्भ राज्य आंदोलन समितीचे तिसरे अधिवेशन 23 व 24 मार्च 2025 रोजी आमदार निवास परिसरातील लोकनायक आणे सभागृहात होणार आहे। या अधिवेशनात विदर्भाच्या स्वतंत्र राज्याच्या मागणीला अधिक तीव्र करण्यासाठी विविध चर्चासत्रे आयोजित करण्यात आली आहे। याबाबतची माहिती माजी आमदार व शेतकरी नेते वामनराव चटप यांनी दिली। 23 मार्च रोजी दुपारी 12 वाजता अधिवेशनाचे उद्घाटन सर्वोच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती विकासदादा शिरपूरकर यांच्या हस्ते होणार आहे। यावेळी पद्मश्री डॉक्टर विकास महात्मे माजी खासदार राज्यसभा अध्यक्षस्थानी असतील। अधिवेशनाची प्रस्तावना आणि सूत्रसंचालन पुरुषोत्तम पाटील करणार आहेत। दुपारी 1:15 वाजताच्या सुमारास सत्राला सुरुवात होईल। या सत्रात महाराष्ट्राच्या आर्थिक संकटांचा परिणाम विदर्भावर कसा होतो, 75,000 कोटींचा अनुशेष कसा भरून निघणार नाही, तसेच स्वतंत्र विदर्भ राज्य आर्थिकदृष्ट्या सक्षम कसे ठरेल या विषयांवर चर्चा होणार आहे। या सत्राचे अध्यक्ष प्रसिद्ध अर्थतज्ञ डॉक्टर श्रीनिवास खांदेवाल असतील। वक्ते म्हणून अहमद कादर, राजीव जगताप, स्वप्नजीत सन्याल, CP सुनील चोखारे, डॉक्टर पिया राजपूत, मंगेश तेलंग, नीरज खांदेवाले, भूपेश थुलकर, महेश कोपुलवार सहभागी होणार आहेत। तिसऱ्या सत्रात विदर्भातील सिंचन, दुष्काळ आणि शेतकरी आत्महत्या या विषयावर चर्चा होणार आहे। दुपारी 4 वाजता तिसऱ्या सत्राला सुरुवात होईल। या सत्राचे अध्यक्ष दैनिक देशोन्नतीचे मुख्य संपादक प्रकाश भाऊ पोहरे असतील। वक्ते म्हणून विजय भाऊ जवानजिया, विजय निवल, राजेश काकडे, राम आखारे, अरुण केदार, माधवराव गावंडे यांचा सहभाग राहणार आहे। या सत्रात विदर्भातील अपुऱ्या सिंचन सुविधा, शेवटच्या नक्षत्राचा पाऊस न पडल्याने होणारा दुष्काळ तसेच शेतकऱ्यांच्या आत्महत्या या ज्वलंत विषयांवर चर्चा होईल। विदर्भाचे स्वतंत्र राज्य हेच या प्रश्नाचे उत्तर आहे, असे मत अर्थतज्ञ ॲडव्होकेट श्रीनिवास खांदेवाले यांनी व्यक्त केले। विदर्भ राज्य आंदोलन समितीने 23 आणि 24 मार्च रोजी जे अधिवेशन नागपूरमध्ये ठेवलं आहे त्यामध्ये मुख्य प्रयत्न हा आहे की विदर्भासाठी लढणाऱ्या सगळ्या ज्या संघटना आहेत त्यांचं एकत्रित विचारमंथन या अधिवेशनामध्ये व्हावं आणि त्याच्यातून एक कलेक्टिव्ह स्ट्रेंथ म्हणजे ताकद सामूहिक अशी निर्माण व्हावी की जी विदर्भाचा प्रश्न दिल्लीमध्ये सुद्धा चर्चेला येईल याची व्यवस्था करेल। विदर्भ राज्य आंदोलन समितीचे तिसरे अधिवेशन हे आंदोलन परत जनमानसापर्यंत प्रसार माध्यमाच्या मार्फतीने पोचण्याकरता या लढ्याचा परीघ परत वाढवण्याकरता आणि विदर्भाचं राज्य हुकारकूप मिळवण्याकरता म्हणून हे 23 आणि 24 मार्चला अधिवेशन आहे। या अधिवेशनामध्ये विदर्भातील शेतकरी प्रश्न, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, शेती, विदर्भातील महिलावरील होणारे अत्याचार, गर्भारमाताचे मृत्यू, बेरोजगारी, त्यामुळे सोशिओ इकॉनॉमिक प्रॉब्लेम असणाऱ्या नक्षलवाद्यांकडे असणाऱ्या युवकांचा कल, राज्याची ढासळलेली स्थिती आणि यात कर्जबाजारीपणामुळे विदर्भाचा अनुशेष भरून न निघणे या सगळ्या प्रश्नावर सर्व बहुवंशी विदर्भवादी संघटना संयुक्तपणे या अधिवेशनामध्ये सहभागी होतील आणि आम्ही यातून पुढच्या लढ्याची घोषणा करू। जय विदर्भ। मी रंजना मामर्डे, विदर्भ प्रदेश महिला अध्यक्ष। स्वतंत्र विदर्भ न झाल्याने शेतकऱ्यांच्या ज्या आत्महत्या झाल्या त्यांच्या ज्या पत्नी आहेत त्यांच्यावर काय बीतत असेल हे सरकारने जाणून घ्यावं आणि जसं आत्तापर्यंत 28 राज्य 8 केंद्रशासित प्रदेश झालेले आहेत त्याप्रमाणे आमचं राज्य का होऊ नये। फजल अली आयोगाने 16 राज्यांचा नकाशा काढून दिला होता ज्याच्यात विदर्भ पण होतं, पण तरीसुद्धा आमचं विदर्भ आजपर्यंत झालं नाही। इतके वर्ष झाले आमचं त्याच्यात किती नुकसान झालं हे सरकारने जाणून घ्यावं आणि आमचा विदर्भ ताबडतोब आम्हाला द्यावा। महिलांच्या ह्याच्यामध्ये जर तुम्ही गडचिरोलीमध्ये जाल किंवा मेळघाटमध्ये जाल तिथं शाळा नाही, दवाखाने नाही, बाळंतीण जर तिला झालं तर खाटेवर न्यावं लागतं, शाळासुद्धा नाही। किती मुलींना आपले आईवडील जीव मुठीत घेऊन शाळेला पाठवत असतील, तिथे रस्तेसुद्धा नाही, कितीतरी पाणी नाही प्यायचं। जर स्वातंत्र्य मिळाल्यावर जर प्राथमिक गरजा पूर्ण होत नसेल तर आमच्या स्वातंत्र्याचा आम्हाला विदर्भ पाहिजेच, म्हणजे पाहिजेच। स्वतंत्र वेगळा विदर्भ आम्हाला पाहिजे। जर पाणीसुद्धा आम्हाला मिळत नसेल तर आम्ही का मागू नये आमचा विदर्भ। 23 आणि 24 मार्चला आमदार निवासमध्ये कॅन्टीनच्या हॉलच्या पुढे आम्ही पेंडॉल टाकलेला आहे
तिथे हे अधिवेशन घेणार आहे. येत्या 200 आंदोलनाचा आम्हाला अनुभव आला आणि या अनुभवातून आम्ही जनतेला प्रोत्साहन करावं, विदर्भवाद्यांना प्रोत्साहन करावं हाच उद्देश आहे. याच्यामध्ये इंडस्ट्री, बेरोजगार, शेतकरी आणि काही आत्महत्याग्रस्त असलेले लोक यांचा सर्वांचा प्रोग्राम घेणार आहोत. त्यामध्ये डॉक्टर खांदेवाले सर यांचा बजेट प्रोग्रामही तिथे होईल आणि या सर्वांचं कार्य ॲडव्होकेट वामनराव चटप साहेब यांनी नियोजन केल्याप्रमाणे होणार आहे. धन्यवाद.